रावेर तालुक्यातील अजनाड, आटवाडा, दोधे येथील तापी नदीपात्रासह खिरवड, पातोंडी, पाल इत्यादी ठिकाणच्या नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने रात्री अपरात्री वाळूची वाहने सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। वाळू तस्करीतून नदीचा पैसा निघत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे। त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठिकठिकाणी वाळूची वाहने ही अतिवेगात चालत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। ही सर्व परिस्थिती पाहता महसूल विभागासह पोलीस प्रशासनाने देखील अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। अवैध वाळू उपसा व वाहतूक याविषयी सन्माननीय जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, फैजपूर प्रांताधिकारी, रावेर तहसीलदार यांना 26 मार्च 2024 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्षम भेटून पुराव्यासह माहिती व तक्रार केली आहे, ज्याचे पुरावे आजही राखीव आहेत। परंतु महसूल विभागाच्या दिरंगाईपणा पाहता वाळू तस्कर आणि महसूल विभाग यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा जोर धरू लागली आहे। संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, पोलीस राऊंड, नाशिक।